आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामदास कदमजी, आपण बघतोय की हे 6ही खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आजच पक्षप्रवेश होईल शिवसेनेमध्ये अशी माहिती मिळते। होय होय होय, एकाही आमदाराला कुठलाही संशय कोणी मनामध्ये का? नाही, सूत्रांकडून माहिती मिळते, तुमच्याकडनं जरा खात्री करून घेऊया। हो नक्की होते, पण आपण सही कशा 6च्या 6 खासदारांचे पक्षप्रवेश होणार आहेत। किती वाजता होतील कदम साहेब? 4 वाजता होतील। 4 वाजता तुम्ही उपस्थित राहणार आहात त्या सोहळ्याला? होय, आमदारांना एकंदरीतच आपण बघतोय जी पत्रकार परिषद होणार आहे खासदारांची, त्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार काही गौप्यस्फोट करणार आहेत, जे ठाकरेंचे जे बंडखोर खासदार आहेत त्याबद्दल काय सांगू शकाल? आम्ही हा निर्णय का घेतला याबाबत निश्चितपणे खुलासा करणार आहे। तुम्हाला कल्पना आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना देखील मतदारसंघामध्ये एकाही आमदाराला कुठलाही फंड आणि उद्धवजी मुख्यमंत्री असताना पण ते फायनान्सच्या फाईलवरती सही करायची, पण आपण सही कशावरती करतोय, हे पैसे कुठे जात आहे त्याची त्यांनी साधी माहिती देखील घेतली खाली जाऊन शिव्या घालताय। आणि म्हणून नाईलाजाने समोरचा रामदास कदमजी, या सगळ्यामध्ये संजय राऊतांनी पुन्हा एकदा ट्विट केले। मागच्या वेळी ते म्हणत होते आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। आता त्यांचं ट्विट असं आलंय, 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार मुंबई विमानतळावर उतरले, भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यामध्ये बाहेर पडले, म्हणजे ते घाबरून आहेत असं संजय राऊतांचं निवडून आले, मशाल्यावरती निवडून आले, कुठे दुमत नाही। पण पुन्हा जर का त्यांना निवडून यायचं असेल शेवटच्या वेळेला, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जर निधी मिळाला तर ते निवडून येतील ना, कामं झाली तर त्यावेळेला। आणि उद्धवजी काय करतायत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे, मोदीजी असू दे, सगळ्यांवरती अतिशय कमीच्या खाली जाऊन शिव्या घालतात। काय चालू केलं अगदी रामदास कदमजी, या सगळ्यामध्ये संजय राऊतांनी पुन्हा एकदा ट्विट केले। मागच्या वेळी ते म्हणत होते आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। आता त्यांचं ट्विट असं आलंय, 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार मुंबई विमानतळावर उतरले, भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यामध्ये बाहेर पडलेत, म्हणजे ते घाबरून आहेत असं संजय राऊतांचं म्हटलेलं होतं। मात्र आता विमानतळावरून हा ताफा सगळा मातोश्रीच्या दारात आलेला अशी चर्चा। शेवटच्या वेळेला आमचे गुलाब पाटील आमदारांना घेऊन गेले होते, त्यावेळेला त्यांनी विनंती केली होती आपण भाजप शिवसेना भाजप युतीमधून निवडून आलो, आपण युतीसोबत राहूया। तेव्हा उद्धवजी सांगितलं गेट आउट, ते गेले 20 तुम्ही पण गेला मतदारसंघात जाऊन दाखवा, आणि ते 20 गेल्यानंतर पुन्हा मग त्यांनी काय चालू केलं, 50 कोटी मतदारसंघातून दाखवून दाखवा। आता ही स्टाईल झाली, आमदार मतदारसंघातून गेले, माणूस गेला तिथं पैसे खाऊनच गेला, पण ते लोकांचं शंभर मूल्य देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवणार दाखवा। अगदी रामदास कदमजी, ऑपरेशन तुडवा आमचं सुरू होणार असं संजय राऊतांनी म्हटलं होतं, पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं, वारंवार म्हटलेलं होतं। मात्र आता विमानतळावरून हा ताफा सगळा मातोश्रीच्या दारात आलेला अशी चर्चा। ज्या पायाने आले त्या पायाने वापस जाऊन दाखवावं, त्याला माझं आव्हान आहे, हिंमत असेल तर। अहो बोलणं सोपं असतं। मागच्या वेळेला देखील आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं होतं, एकाही आमदारांनी मतदारसंघात जाऊन दाखवा, सगळे आमदार गेले आणि माझ्या बाहुली मतदारसंघातून जाऊन दाखवा, सगळे आमदार बाहुली मतदारसंघातून गेले। रामदास कदमजी, धन्यवाद, तुम्ही 24 ताशी बोललात त्याबद्दल आणि भूमिका मांडली त्याबद्दल। आपण बघतोय सगळ्या 4 खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे, 4 वाजता पक्षप्रवेश होणार असल्याचा शिक्कामोर्तब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केले आहे। तर संजय राऊत यांनी केलेलं ट्विट असेल, संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा संदर्भात केलेलं आवाहन असेल, अगदी या सगळ्याचा समाचार घेतलेला आहे। थेट जाऊयात, मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी नंदनवन बंगल्यावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनश्री, आपण बघतोय हे खासदार आज पत्रकार परिषद घेणार आहेत, सगळे नंदनवनला पोहोचतील थोड्या वेळात। 6च्या 6 खासदार नंदनवन मध्ये असतील, काय सांगाल, काय घडामोडी आहेत नंदनवन? फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोकळ धमक्या द्यायच्या याच्या फक्त आहे का यांच्यासोबत? नंदनवन या बंगल्याच्या बाहेर सध्या मी आहे, 4ही खासदार अगदी रामदास कदमजी, धन्यवाद, तुम्ही 24 ताशी बोललात त्याबद्दल आणि भूमिका मांडली त्याबद्दल। आपण बघतोय या सगळ्या 6ही खासदारांचा आज पक्षप्रवेश होणार आहे, 4 वाजता हा पक्षप्रवेश होणार असल्याचा शिक्कामोर्तब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केले आहे। तर संजय राऊत यांनी केलेलं ट्विट असेल, संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा संदर्भात केलेलं आवाहन असेल, या सगळ्याचा समाचार घेतलेला आहे। थेट जाऊयात, मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी नंदनवन बंगल्यावरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण बघतोय हे खासदार आज संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत, सगळे नंदनवनला पोहोचतील थोड्या वेळात। 6च्या 6 खासदार नंदनवन मध्ये असतील, काय सांगाल, काय घडामोडी आहेत नंदनवन? मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मनश्री,
नंदनवन या बंगल्याच्या बाहेर सध्या मी आहे. चारही खासदार हे विमानतळावरनं आलेले होते. ते आता नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 4 खासदार जे विमानतळावरनं आले ते विमानतळावरून करावं लागणार आहे. आता नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आतली दृश्य बघण्याचा आपण प्रयत्न केलेला होता की हे सगळे खासदार या ठिकाणी पोहोचले. काही वेळापूर्वी संतोष बांगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले होते. या व्यतिरिक्त जे खासदार येण्याचे बाकी आहेत ते खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर हे 2 खासदार या ठिकाणी येण्याचं बाकी आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या फुटीर खासदारांवर जोरदार टीकास्त्र डागलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी नंदनवन बंगल्याबाहेरून मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत. मनश्री, प्रतीक्षा केली जाते. ते आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत नंदनवन बंगल्याबाहेर मी आहे आणि नंदनवन बंगल्या पत्रकार परिषद आपण बघतो आहोत की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी सुद्धा लावण्यात आलेला आहे. 4 खासदार जे विमानतळावरनं आले ते विमानतळावरून थेटपणे आता नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आतली दृश्य बघण्याचा आपण प्रयत्न केलेला होता की हे सगळे खासदार या ठिकाणी पोहोचले. काही वेळापूर्वी संतोष बांगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले होते. या व्यतिरिक्त जे खासदार येण्याचं बाकी आहे ते खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे 2 खासदार या ठिकाणी येण्याचं बाकी आहे. त्यांची प्रतीक्षा सध्याच्या घडीला केली जाते आणि आपण बघतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची प्रतीक्षा केली जाते. ते आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होईल आणि त्यानंतर वाय.व्ही. चव्हाण या ठिकाणी पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल. ज्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील येत आहेत त्या ठिकाणी सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त